या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, सायटिका, टेनिस एल्बो, फ्रोझन शोल्डर, पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, लकवा, सेरेब्रल पाल्सी, गरोदरपणातील व्यायाम व नंतरचे व्यायाम, लहान बाळांचे विकार, सांधे बदलानंतरचे व्यायाम, सर्व प्रकारच्या हाडांच्या आजारावर तज्ञ डॉक्टर प्रांजली संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जातील. एक वेळ अवश्य भेट द्या. क्लिनिकचा पत्ता श्री गणेशा फिजिओथेरपी क्लिनिक, 60 फुटी रोड जवळ, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकच्या येवल्यातून पाहत आहोत. नाशिकच्या येवला तालुक्यातील नागडे येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद झाला असून परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. येवला तालुक्यातील नागडे येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्यानं दहशत माजवली होती. स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या दहशतीमुळे येवला वन विभागाला नागडे परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली होती. यावरून वन विभागाने आप्पासाहेब साताळकर यांच्या शेताजवळ पिंजरा लावला होता. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला असून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. यावेळी पिंजऱ्यात असलेला बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली असून वन विभागाने तातडीने पिंजऱ्यात असलेला बिबट्या यातून घेऊन जाण्याची विनंती करण्यात आली आहे. SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवल्यातील कापसे पैठणीचे ब्रँडेड कपड्यांचे शोरूम म्हणजेच कापसे रेमंड. सर्व नामांकित ब्रँडचे शर्ट, पॅन्ट, शर्टिंग आता एकाच ठिकाणी. लग्नसराई निमित्त डिझायनर शेरवानी, जोधपुरी, सूट, कुर्ताचे सर्वात मोठे रेडी कलेक्शन, तेही योग्य दरात उपलब्ध. सोबत टेलरिंगची सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या. कापसे रेमंड, कापसे पैठणी शेजारी, काळामाती रोड, येवला.